रामटेक तहसील के नगरधन में राष्ट्र संत तुकडोजी महाराज के गुरुकुंज आश्रम मोजरी से 9 अगस्त को निकली गुरुदेव क्रांति ज्योति यात्रा का 20 अगस्त को भव्य स्वागत किया गया। अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडल शाखा नगरधन की ओर से आयोजित कार्यक्रम में गुरुदेव भक्त, भजन मंडल के सदस्य, विद्यार्थी और ग्रामवासी शामिल हुए। कार्यक्रम की शुरुआत भूषण कड़ुकर के निवास पर राष्ट्र संत तुकडोजी महाराज की आरती से हुई। इसके बाद जिला परिषद शाला वाचनालय में अधिष्ठान और पालकी पूजन किया गया। नीलकंठ कर्म्बे ने राष्ट्र संत तुकडोजी महाराज के स्वतंत्रता संग्राम में योगदान पर मार्गदर्शन दिया, जबकि बाबूराव पाटिल ने क्रांति ज्योति यात्रा के उद्देश्य बताए। कार्यक्रम का समापन नारायण टेकड़ी में सामुदायिक ध्यान, प्रार्थना और राष्ट्र संत तुकडोजी महाराज के जय घोष के साथ हुआ। एक वाक्य तुमच्यासाठी लिहिलेलं आहे ते प्रत्येकाने खंगाट म्हणून आता आपल्यावर जबाबदारी आहे। राष्ट्रपती महाराजांचा सारा भारत रहे सिपाही शस्त्र को आता भारत जो आहे सारा भारत या भारतातील तरुणापासून वृद्धापर्यंत सगळ्यांनी आपण जागरूक राहण्याची आज वेळ आली आहे। महाराजांचा इतिहास शालेय अभ्यासक्रमामध्ये महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये विद्यापीठाच्या स्तरावर पडायचं नाही। मी पहिल्या वर्गाला शिकवणारा शिक्षक होतो, मग केंद्र प्रमुखाला विचारायचं झालं, बीओच्या विषयावर सुद्धा बसलो, अनेक शिक्षणाचे प्रयोग राबवले, पण महाराजांचा कुठे शिक्षणाच्या संदर्भामध्ये कुठे इतिहास आपल्याला आढळून आलेला नाही। आता तुमची आमची जबाबदारी आहे, आपल्या गावाच्या प्रमुख नागरिक मायाताई त्या ठिकाणी कमाया आहेत। ग्रामपंचायतीने ठराव द्या, महाराजांना त्यांना भारत रत्न मिळालं पाहिजे, याचे त्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि हा भारत रत्न ठरावाची कॉपी आपल्या कलेक्टरने पाठवा। ग्रामसेवकाला करून आता आमच्या महाराजांना भारत आणि या क्रांतिज्योती यात्रेसोबत जी आमच्यासोबत मंडळी आली यांचे नाव आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। मी सर्व नावाचा उल्लेख करणार नाही, कारण काय जास्त बसण्याची राहत नाही क्षमता, ऐकून घेण्याची राहत नाही, म्हणून मी तुम्हाला थोड्या शब्दात थोडक्यात ही माहिती देणार आहे आमच्यासोबत। आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमाला 3 सभापती या ठिकाणी हजर आहेत, आजी माझी, तर आपण सर्व हजर आहात। सर्वांकरता आणि सर्व करता एका जोरदार टाळ्या वाजवल्या। ही क्रांतिज्योती यात्रा का निघते याचा मूळ उद्देश आदरणीय नीलकंठ कर्म्बे गुरुजी, जिल्हा सेवाधिकारी नागपूर जिल्हा यांनी आपल्याला विस्तृत माहिती दिलेली आहे। त्यामध्ये त्यांनी कोणती माहिती कसर ठेवलेली नाही, तरी पण मी आम्हाला एक सांगू इच्छितो, क्रांतीची ही लाट गावात आली, सत्यास न्यायात प्रेमात वाली, मग काय म्हणतात, ग्राम जयंतीचा मंत्र घ्यावं नवा, देशात समता नांदवा। वंदनीय महाराजांनी काय केलं का, आताच्या संविधानाला आपल्या वाङ्मयामध्ये पूर्ण वाव दिलेला आहे आणि त्यामध्ये संविधानिक मूल्ये राष्ट्राच्या कार्यातून त्यांच्या बाबतीत पीएचडी आमचे कर्म्बे गुरुजी करत आहे सध्या। तर काय आहे, हा कार्यक्रमाकरता वर्षभर वाट पाहत राहता तुम्ही आमच्या गावाला कधी येणार बरेच येतात। आणि आमच्या अमृताताईंनी मला या कार्यक्रमाच्या बाबतीत 4-5दा फोन आले, आता तुम्ही इतक्या वेळेला या वेळेला या, दादा सुद्धा बोलायचे, कारण काय त्यांच्या मागे जबाबदारी खूप आहे, शाळेची जबाबदारी आहे, घरची जबाबदारी आहे, सगळं करून ते वंदनीय राष्ट्रहिताचं कार्य करतात। खरोखर त्यांचे महान उपकार आहे। आणि स्त्री पुरुष दोन चालते, परस्पर होय सहाय्यके, तरीच संसार करत चालेल कौतुके, ग्राम होई आदर्श। त्यांच्याकरता यशस्वी केले भंडारा आदर्श आमदार या ठिकाणी त्यांनी परिसरातील 100 गावं आदर्श केली। त्या काळामध्ये शासनाचे एक पैसाही न घेता गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी ते श्रमदानातून
100 गावं आदर्श केले. ही माहिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्यावेळेचे अनेक पंतप्रधान पंडित नेहरू पहिले यांच्यापर्यंत गेली. आपण पैसे खर्च करून आपला देश सुधारू शकत नाही. असे संत आहे महाराष्ट्रामध्ये की जे पैसे न घेता श्रमदानाच्या माध्यमातून पूर्ण गाव आदर्श करत आहे. म्हणून वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यांनी राष्ट्रपती भवनामध्ये बोलावलं आणि त्यांच्या चरण पादुका या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. महाराजांच्या पायातील खडा होऊन राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसादने डोक्यावर घेतला. सांगितलं आमचं केंद्राचं भारत सरकारचं मंत्रिमंडळ काम करू शकत नाही, आमचं ग्रामीण मंत्रालय काम करू शकत नाही, याच्यापेक्षा कितीतरी पटीनं तुम्ही काम करता. तुम्ही खरंच राष्ट्रसंत आहे अशी पदवी सुद्धा त्यांना दिली. जेव्हा ही क्रांतीची ज्वाला जर भडकली असेल तर महाराजांच्या शब्दामध्ये ताकद आहे. मैं शब्द की खैरात हूँ, सब शब्द मेरे पास है, मुद्दे करा तो शब्द से होता अशोक का रास है. अशा पद्धतीचं त्यांचं साहित्य होतं. साक्षात भगवंत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होते. आणि जेव्हा चीनचं युद्ध झालं तेव्हा चीनच्या युद्धामध्ये चीनला धमकावून सांगितलं महाराजांनी, आओ चीनियों मैदान में, देखो हिंद का हाल, हिंद तयार हुआ है तुम्हारे साथ. अशा प्रकारचे क्रांतिकारी म्हटले महाराजांनी. आणि आपले जे सैनिक आहेत त्यावेळेचे यशवंतरावचे वन संरक्षण मंत्री होते, गृहमंत्री, त्यांच्यासोबत राहून सैनिकांचं मनोबल वाढवण्याचं काम तुकडोजी महाराजांनी केलं. 1965 मध्ये पुन्हा आपला शेजारी पाकिस्तानच्या डोक्यावर केलं. त्यालाही धमकावून सांगितलं की दिलदार की हे दिलदार आहे हम. महाराज काय म्हणते, दिलदार की हे दिलदार आहे हम, दुश्मन की ये तलवार है हम. हा नारा महाराजांनी दिला. सगळी जनता कळून उठली. पाकिस्तानचा पराभव झाला, भारताचा विजय झाला. तेव्हा त्याची जे पाकिस्तानची खाण होती तर पुन्हा खान महाराजांच्या नेतृत्वामध्ये भारताने त्याची खाण बरोबर दुरुस्त करून दिली. एवढं सगळे हे करत असताना वंदनीय राष्ट्रपती तुकडोजी महाराजांना 28 ऑगस्ट 1942 त्यावेळेस चंद्रपूरला पहाटे 4 वाजता इंग्रजांनी पकडलं, अटक केली आणि नागपूरच्या जेलमध्ये त्यांना टांगलं. हा परिसर महाराजांच्या विचारांनी मारलेला असल्यामुळे अनेक कार्यकर्ते सेंट्रल जेल नागपूरच्या जेल जाऊन पडले. संतांना जेल मध्ये तुम्ही काय थांबता? संतांना जेलमध्ये थांबण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिले? संत शांतवादी असतात. आमच्या महाराजांना तुम्ही तिथून सोडा, अलग बाहेर काढा, नाही तर तुमचं सेंट्रल जेल तिथं आम्ही पेटवून देऊ. नास्ती वाटली इंग्रजांना आणि रातोरात 20 दिवसानंतर त्यांना रायपूरच्या जेलमध्ये ठेवलं. असा 100 वर्षापेक्षा जास्त दिवसाचा कारावास भारताच्या इतिहासामध्ये भोगलेला एकमेव संत म्हणजे